राज्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं। या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण कृषी मंत्र्यांच्याच तालुक्यात त्यांच्याच मतदारसंघात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी मात्र कृषी विभागाच्या अहवालामुळे मोठी निराशा आली आहे। असं नेमकं काय झालं जाणून घेऊयात। अवकाळीनं बेजार, त्यावर कृषी विभागाचा मार। कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांवर अन्याय। सोयगाव तालुक्यात नुकसानच झालं नाही असा अहवाल। मग आठवड्याभरातच 3 शेतकरी आत्महत्या का? अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं रब्बीचं पीक हिरावून घेतलंय। सोयगाव तालुक्याला 5 ते 7 मार्च असे 3 दिवस अवकाळी पावसाचा मार बसला, ज्यात मका, गहू, ज्वारी आणि सूर्यफूल आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सोयगाव मंडळातील जरंडी, कंकराळा, निंबायती, रामपुरा तांडा, माळेगाव, निमखेडी, घोसला आदी 10 गावांना याचा फटका बसला। विशेष म्हणजे ही गावं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव या विधानसभा मतदारसंघातली आहेत, परंतु या गावांसह सोयगाव तालुक्यात 0% नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। 1 हेक्टर 12 मक्का लावलेली होती, पण ते मागच्या आठवड्यात पूर्णपणे वादळाने झोपून गेली आहे। तरी शासनाने आतापर्यंत काही कारवाई केली नाही। पंचनामा बी झालेला आहे, पण 0% आव्हान गव्हर्नमेंटने टाकलेलं आहे। विशेष म्हणजे अवकाळी पावसानं कहर केल्यानंतर गेल्या आठवड्याभरात कृषी मंत्र्यांच्याच मतदारसंघात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। पण असं असतानाही कृषी विभागाला इथे नुकसान झाल्याचं दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अन्यायाची भावना आहे। आमचे 3 एकर क्षेत्र आहे। 3 एकर मधून एवढं आमच्या मकाचं नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे सगळं सरसपाट झालं होतं आणि कृषी क्षेत्रातले ते लोक आले होते, पण त्यांना पाहून गेले तलाठी ते सगळे। आणि आम्ही अब्दुल सत्तार साहेब कृषी मंत्री यांच्या मतदारसंघातले असताना सुद्धा आमचा कोणी अहवाल घेत नाहीये आणि 0% नुकसान म्हणून दाखवत आहे। काय करायला पाहिजे आम्ही शेतकऱ्यांनी, तुम्ही सांगा। कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकरी भरपाई वंचित राहणार असल्यानं विरोधकांनी जोरदार निशाणा साधला। नाही, अब्दुल सत्तार तर फार स्वाभिमानी मंत्री आहेत, आपल्या स्वाभिमानाला ठेच लागू देणार नाही। जर आपण म्हणता तसं जर या गारपीट शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा जिल्हा वगळायला असेल तर ते मला असं वाटतं 2 दिवसामध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा एकनाथ शिंदेकडे पाठवून देतील। खरं तर अवकाळी पावसानं झोडपल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे। सरकारनंही तात्काळ पंचनाम्याचे आदेश देत त्या दृष्टीनं पावलंही उचलली, पण प्रशासकीय यंत्रणा खरंच शेतकऱ्यांच्या बांधावर जातीये का, हा प्रश्न सोयगावमुळे उपस्थित होतो। जर कृषी मंत्र्यांच्या तालुक्यातच असं होत असेल तर इतर तालुक्यांबद्दल बोलायलाच नको। छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।